नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2025-26 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सादर करते अश्विनी संदीप फुलाडे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिवती. आज आपण इथे इयत्ता 5वी करिता स्कॉलरशिप आशावर आधारित व्हिडिओ निर्मिती बघणार आहोत. माझा विषय आहे गणित आणि मी घेतलेला घटक आहे अपूर्णांक. तर आज आपण इथे अपूर्णांकाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अपूर्णांकामध्ये खालील उपघटक येतात. व्यवहारी अपूर्णांक, यामध्ये समछेद व भिन्नछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, बेरीज वजाबाकी व गुणाकार, अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक, त्यांचे परस्पर रूपांतर, सममूल्य अपूर्णांक. तर दुसरा उपघटक आहे दशांश अपूर्णांक, यामध्ये याची वाचन व लेखन, स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोग, बेरीज व वजाबाकी. तर हे सर्व घटक आपण इथे सविस्तर बघणार आहोत. तर अपूर्णांक म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणतात हा अपूर्णांक? तर अपूर्ण म्हणजे जी पूर्ण संख्या नाही किंवा जी पूर्णांक संख्या नाही ती म्हणजे अपूर्णांक. तर बघा 1, 2, 3, 5, 17 इत्यादी या पूर्णांक संख्या आहेत. तर याच्या अगदी उलट जी पूर्ण संख्या नाही ती अपूर्णांक. उदाहरणार्थ 1/2 याला आपण 1/2 किंवा 1/2 असेही वाचन करतो. तर 5/6 याला आपण म्हणतो 5/6. 22/25 22/25. याच पद्धतीने 7/9 याला आपण 7 आणि 9 आहे. तर वरचा भाग हा अंश आणि खालच्या भागाला आपण काय म्हणतो, छेद. परंतु सामान्यतः वाचन करताना आपण अंश न म्हणता किंवा छेदाचाच उल्लेख करतो. चला खालील उदाहरणांचं वाचन करून बघूया. 5/4, 9/13, 12/15. खूप छान, मस्त. तुम्हाला अपूर्णांकांचे वाचन करता आले. चला पुढे वळूया. आता आपण अपूर्णांकांचे एकूण प्रकार बघूया. तर अपूर्णांकांचे एकूण 7 प्रकार आहेत. यामध्ये पहिलं आहे समछेद अपूर्णांक, 2 भिन्नछेद अपूर्णांक, 3 अंशाधिक अपूर्णांक, 4 छेदाधिक अपूर्णांक, 5 सममूल्य अपूर्णांक, 6 पूर्णांकयुक्त अपूर्णांक, 7 दशांश अपूर्णांक, 8 एकक अपूर्णांक. तर यातलं पहिलं बघूया आपण समछेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचा छेद सारखा असतो त्यांना समछेद अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 2/5, 3/5, 4/5, 5/5 इत्यादी. यामध्ये सगळ्यांचा छेद सारखाच आहे. तर भिन्नछेद अपूर्णांक, ज्या अपूर्णांकांचा छेद भिन्न असतो त्यांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 2/6, 3/8, 4/5, 9/13 या चारही अपूर्णांकांमध्ये छेद हा भिन्न भिन्न आहे, म्हणून भिन्नछेद अपूर्णांक. तिसरा आहे अंशाधिक अपूर्णांक. तर ज्या अपूर्णांकांचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्यांना अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 5/3, 10/6, 7/5 यामध्ये छेदापेक्षा अंश हा सगळ्यांचा मोठा आहे, म्हणून अंशाधिक. नेक्स्ट छेदाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचा छेद अंशापेक्षा अधिक असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 3/5, 6/10, 5/7 यामध्ये सर्वांचा छेद अंशापेक्षा मोठा आहे. यानंतर सममूल्य अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांची किंमत सारखीच असते त्यांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 1/2, 2/4, 3/6 यामध्ये सर्वांचं मूल्य सारखं म्हणजे अगदी काय आहे, अर्धा आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे अशी संख्या ज्यात एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्णांक संख्यांचा समावेश असतो. उदाहरणार्थ 3.3/4 यामध्ये 3 ही पूर्ण संख्या आहे, तर 3/4 ही अपूर्णांक संख्या आहे, म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांक.
यानंतरचा आहे 7वा अपूर्णांक दशांशयुक्त अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाला दशांश स्वरूपात मांडणी करून दाखवलेली असते त्याला दशांशयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 3.15, 4.20, 6.14 इत्यादी. तर 8वा आहे एकक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचा अंश 1 असतो त्याला एकक अपूर्णांक म्हणतात. इथे बघा 1/4, 1/6, 1/7 या चारही अपूर्णांकांमध्ये अंश हा 1 आहे, छेद भिन्न आहे, पण अंश 1 आहे म्हणून एकक अपूर्णांक. आता बघूया आपण व्यावहारिक अपूर्णांक. समछेद व भिन्नछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा आणि चढता उतरता क्रम. तर समछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा चढता उतरता क्रम ठरवताना केवळ अंश लक्षात घ्यावा लागतो. इथे बघा, इथे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. 4/5, 3/5, 5/5 यामध्ये 3 हा अपूर्णांक, 3 हा अंश सगळ्यात छोटा आणि 5 हा सगळ्यात मोठा आहे. छेद सगळ्यांचा सारखा आहे म्हणून आपल्याला सहज ओळखता येतो सगळ्यात छोटा 3/5 म्हणून चढता उतरता क्रम सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने लावता येतं. यानंतर भिन्नछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा चढता उतरता क्रम ठरवताना आधी आपल्याला त्या अपूर्णांकांचा छेद सारखा करावा लागतो. त्यासाठी आपल्याला लसावी काढावा लागतो. इथे बघा आपण एक उदाहरण घेत आहोत. तर या उदाहरणामध्ये बघा 5/4, 5/3, 5/5 असे 3 अपूर्णांक दिलेले आहे आणि या तिन्हींचा छेद वेगवेगळा आहे, 4, 3 आणि 5. मग यांचा आपल्याला लहान मोठेपणा ठरवताना आधी आपल्याला यांचा लसावी काढावा लागतो. मग तिन्ही छेदांचा लसावी काय येणार? 4 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 60. म्हणून 60 हा सगळ्यांचा आपल्याला छेद सारखा करायचा आहे. मग 60 करण्यासाठी ज्या संख्येने आपण खालच्या छेदाला गुणणार त्याच संख्येने आपल्याला वरच्या अंशाला सुद्धा गुणायचं आहे. अशा पद्धतीने जे आपल्याला अपूर्णांक मिळतील त्यांचा आपल्याला सहज चढता आणि उतरता क्रम लावता येतो. यानंतर आपण बघणार आहोत पुढचा घटक अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी व गुणाकार. तर यामध्ये पहिलं घेऊया उदाहरण बेरजेचं. 4/5 अधिक 3/6 यामध्ये बघा दोघांचाही छेद वेगवेगळा आहे, 5 आणि 6. मग दोघांचाही छेद वेगळा असल्यावर बेरीज करताना आपल्याला दोघांचाही छेद सारखा करावा लागतो. यासाठी आपण 2 पद्धती वापरतो, लसावी आणि तिरकस गुणाकार. तर आपली सुरुवात आहे म्हणून आपण सुरुवातीला तिरकस गुणाकार घेऊया. तर अंश आणि छेदांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. मग बघा 4 गुणिले 6 अधिक 3 गुणिले 5 भागीला 5 गुणिले 6 काय उत्तर येतं आपलं? 39 भागीला 30. याच पद्धतीने दुसरं उदाहरण 3/7 अधिक 8/5. इथे सुद्धा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे म्हणून काय येणार? 3 गुणिले 5 अधिक 8 गुणिले 7 भागीला 7 गुणिले 5. तर उत्तर येतोय आपल्या समोर 71 भागीला 35. अशाच पद्धतीने वजाबाकी सुद्धा करायची आहे. वजाबाकीमध्ये सुद्धा बघा 4/3 वजा 6/7. पुन्हा दोघांचा छेद वेगवेगळा आहे. छेद सारखा करण्यासाठी आपण तिरकस गुणाकार केला अंश आणि छेदांचा म्हणून 4 गुणिले 7 वजा 6 गुणिले 3 भागीला 3 गुणिले 7. यानंतर आपण बघणार गुणाकार, अपूर्णांकांचा गुणाकार. तर 7/9 गुणिले 5/6 इथे गुणाकार करताना आपल्याला अंश अंश आणि छेदाछेदांचा गुणाकार करायचा आहे. तर अंश अंशांचा गुणाकार 7 गुणिले 5 बरोबर 35 आणि छेदांचा गुणाकार सुद्धा त्याच पद्धतीने. अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्यांचे परस्पर रूपांतर. तर यामध्ये पहिलं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अपूर्णांकात रूपांतर. तर यामध्ये बघूया आपण पहिलं उदाहरण 5.5/4 याचे आपल्याला रूपांतर करायचे आहे अपूर्णांकामध्ये. म्हणून इथे अपूर्णांकात रूपांतर करताना 5 या पूर्णांकाने छेदाला गुणायचं आहे आणि त्यामध्ये अंश मिळवायचा. म्हणून 5 गुणिले 4 अधिक 5 भागीला 4 अशा पद्धतीने आपल्याला मिळते आहे 25/4.
अगदी तसंच दुसरं उदाहरण 6.7 6 गुणिले 3 प्लस 7 भागीला 3. तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पूर्णांकाचे अपूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करता येतं. यानंतर आहे अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. तर बघूया एक उदाहरण 36/5 किंवा 36/5. आता याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना आपण छेदानी अंशाला भाग द्यायचा आहे. मग 5ने अंशाला म्हणजे 36ला भाग दिल्यानंतर जो काही भागाकार येतो तो असतो आपली पूर्ण संख्या आणि जी बाकी उरते ती असते आपला अंश. म्हणून 36ला 5ने भाग घेतल्यानंतर 7.1/5 असं येतं. तसंच 27/4 याचं उत्तर येतं 6.3/4. इथे सुद्धा आपण 4ने 27ला भाग दिलेला आहे आणि उत्तर मिळालेलं आहे. अशाच पद्धतीने आता आपण दुसरा उपघटक बघणार आहोत अपूर्णांकांचा, दशांश अपूर्णांक. यामध्ये बघा दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात. इथे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे आणि त्याचं दशांश स्वरूपात कशा पद्धतीने मांडणी करायची, त्याची स्थानिक किंमत कशी ठरवायची हे सुद्धा आपण या चार्टमध्ये बघितलं आहे. उदाहरण बघितलं की आपल्या लक्षात येतं. तर दशांश अपूर्णांक म्हणजे असा अपूर्णांक ज्याचा छेद 10च्या पटीत म्हणजेच 10, 100, 1000 असा असतो व तो दशांश चिन्हाने वेगळा दर्शवला जातो. जसं की 1/10 म्हणजे 0.1, 1/100 म्हणजे 0.01, तर 16/1000 बरोबर काय ना 0.016. इथे बघा एक लक्षात घेता येतं आपल्याला, जितके शून्य असेल खाली तितका पॉइंट नंतर शून्य तिकडे वाढतो. तर दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी व गुणाकार बघूया आता. पहिला आहे बेरीज. यामध्ये बघा दशांश अपूर्णांकांची बेरीज 40.26 अधिक 12.30. यामध्ये आपण आधी जशी बेरीज करतो नेहमीच्या अंकांची अगदी तशीच बेरीज करायची आहे. फक्त आपल्याला मांडणी करताना व्यवस्थित मांडणी करायची आहे, स्थानिक किंमत बघून आणि दशांश चिन्हाच्या खाली व्यवस्थित दशांश चिन्ह आले पाहिजे. बाकी बेरीज आणि वजाबाकी अगदी त्याच पद्धतीने करायची आहे. धन्यवाद. तुम्ही माझा हा व्हिडिओ अतिशय शांतपणे बघितला, ऐकला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या